नमस्कार. अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक 25 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. अ गटातून प्रवीण खरे, ब मधून वैशाली कोरडे, क मधून पूजा वाघ, ड मधून रमेश दादा दैहंडे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. या सर्व उमेदवारात वरिष्ठ शिवसैनिक म्हणून तसेच सर्वात अनुभवी, निष्ठावंत, कट्टर असे रमेश दादा दैहंडे यांचा जनसंपर्क दांडगा असून कधीही फोन लावा, दादांकडून नकार कधीच येत नाही. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. नागरिकांची प्रमुख समस्या पाण्याची असो ती सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार. सोबतच रस्ते, नशेखोरी, शिक्षण, महिलांची सुरक्षा यास इतर नागरिकांच्या सोयीसुविधांकडे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चारही उमेदवार कटिबद्ध आहोत. प्रभाग क्रमांक 25 मधून जनतेच्या सेवेसाठी निवडणूक लढत आहोत. नक्कीच जनता आमचा विचार करेल असे आम्हाला वाटते. महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या माध्यमातून आपण उमेदवार म्हणून उभा आहे. हे करीत असताना त्या जनतेला येणाऱ्या समस्या आहे. पाण्याची असेल म्हणजे टॅक्स 365 दिवसाचा पाणी जास्तीत जास्त वर्षातून 30 दिवस पाणी भेटतं. त्याची गॅरंटी नाही भेटन का नाही भेटत. दुसरी गोष्ट स्वच्छता. बरेच ठिकाणं असे आहे का तिथं स्वच्छताच नाही, कारण तिथं महिना कोणी पाहत नाही. कचऱ्याची ढीग पडली. त्यानंतर स्मशानभूमीत जे स्मशान यांना अंत्यविधीला जे सरपण लागतं त्याची तिथं आणखी सान भाव घेतले जाते, त्यांना लुटल्या जातं. महानगरपालिकेला मी कंप्लेंट केली कित्येक वेळेस. गोरगरिबाचा फायदा तिथं करा, तिथं बोर्ड लावा जेणेकरून लोकांच्या लक्षात येईल गोरगरिबाला लूट होणार नाही. या माध्यमातून आणि बरेच प्रश्न आहे. त्या लोकांचे मालमत्ता पाडल्या, त्यांना म्हणजे कोणत्याही प्रकारची नोटीस नाही, मोबदला नाही, TDR देणारे काय त्यांच्याशी चौकशी म्हणजे त्यांना साधं विचारलं सुद्धा नाही. यांचाही सुद्धा आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि या माध्यमातून कामं करणार आहे. या प्रभागात कोणकोणते भाग येतात? माझ्या प्रभागात चिकलठाणा, बजरंगनगर, कामगार कॉलनी, रामनगर, विठ्ठलनगर, प्रकाशनगर, संघर्षनगर आणि संजयनगरच्या 4 गल्ल्या. रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे चिकलठाण्यामध्ये. रस्त्याची खूप दुरवस्था आहे. येत्या काळामध्ये तुम्ही निवडून आल्यावर रस्त्याची आणि 100% आम्ही पूर्ण रस्ते साफ करू आणि जनतेसाठी जेवढं आम्हाला करता येईल आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही ते 100% करू. एवढंच या निमित्तानं मी आश्वासन देतो. आपलं नाव सांगा. मी रमेश गंगाधरराव दैहंडे. आपल्या प्रभागामध्ये किती उमेदवार मशालची नाव सगळ्याची नाव सांगा. 4 वैशालीताई कोरडे, पूजाताई वाघ, प्रवीणजी खरे साहेब आणि रमेश गंगाधरराव दैहंडे. या निमित्ताने मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? मतदारांना एवढंच सांगू, आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आतापर्यंत जनतेची सेवा करीत आलो आणि याही पुढे आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे का आपण आम्हाला सहकार्य कराल, एवढीच विनंती. मी सौ वैशाली रामेश्वर कोरडे, प्रभाग 25. मी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवार. आम्ही आहोत 4. बस जनतेला एवढंच सांगायचं आहे का आम्हाला वैशालीला वोटिंग करून आम्हाला निवडून द्या, जेणेकरून आम्ही जे काही कामं राहिलेले आहेत, जे झालेले नाहीत किंवा जे अपुरे आहेत, सगळ्यात मेन म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट जी आहे रस्त्यांचं दादांनी सांगितलेलंच आहे. आणि मुलांना आम्हाला म्हणजे आमच्या मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये. एक ती ग्राउंडची व्यवस्था करण्याचं आम्ही तेवढं करूया. वृद्धांसाठी पण पाहिजे तसं असं म्हणजे फिरण्यासाठी किंवा पार्किंग एरिया पण नाहीये, तेही करण्याचा प्रयत्न करू. महिलांसाठी काही महिला विशेष उमेदवार आहात, महिलांसाठी काही करणार? हो, आता जे नशेखोरीचे जे प्रमाण वाढलेलं आहे ते बंद करण्याचा प्रयत्न करू आम्ही. प्रयत्न करू किंवा आणि CCTV कॅमेरे वगैरे पण आम्ही प्रत्येक चौकामध्ये बसवण्याचाही प्रयत्न करू. हे प्रमाण पहिलं अगोदर हे पूर्ण नष्ट झालं पाहिजे. नशेखोरीचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे, ते बंद करण्याचा प्रयत्न करू. सर्वांना, माझं नाव मनीषा प्रवीण खरे. हे माझे मिस्टर आहेत प्रवीण खरे गुरुजी. तर आमची टीम बघा तुम्ही एकदा की आमचे सिनियर सगळ्यात मोस्ट डॅशिंग असे आमचे रमेश दादा, त्याच्यानंतर
खरे सर जे शिक्षक आहेत, त्याच्यानंतर आमच्या 2 ताई, म्हणजे आम्ही महिला सगळे तिथे तिथे राहणारे. दादांचं नेटवर्क एवढं दांडगं आहे की दादांच्या एका आवाजावर पूर्ण चिकलठाणा गाव जमा होतं. तर आमचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग आहे की आम्ही तुमचे तळागाळातले, आम्ही काय फक्त मंत्री आले की आम्ही रोड चांगला, जालना रोडचे गड्डे बुजवायचे बस तेवढं काम नाही करणार. आम्ही प्रत्येक तळागाळातल्या गरीब शिवसैनिक, गरीब जनतेचे सगळे कामं करणार आहोत. प्रत्येक, असं कधीच होणार नाही की आमच्यापर्यंत ती कंप्लेंट आली आणि तो माणूस परत गेला म्हणून. एवढा आम्ही जनसंपर्क वाढवलेला आहे आणि आम्हाला जनतेचे हेच मागणं आहे की आम्हाला एक संधी द्या, जेणेकरून हे जे काही आम्हाला वृद्धांसाठी ट्रॅक नाहीये, ते जालना रोडवर फिरतात, त्यांचे ऍक्सिडेंट होतात. आणि पाणी, रस्ते, साफसफाई हे तर झालं, पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की रोजगारचा आहे. आपल्या इथले मुलं शिकतायत, महिला शिकतायत, मुली शिकतायत, पण त्या कुठे जात आहेत? पुणे, मुंबई. आपल्या मराठवाड्यामध्ये का कंपन्या आणत नाहीये मोठ्या मोठ्या? आमच्याकडे काय जागा नाही का? आमच्याकडे काय शिक्षण नाहीये का? मुलं एवढे जीव तोडून शिकतायत, मुली शिकतात, महिला शिकतात. महिलांसाठी आम्ही बचत गट तयार करू, त्यांना उद्योगाची पुरेपूर संधी आमच्याकडनं जेवढी होईल, 100 नाही आम्ही 200% त्यांना संधी देऊ महिलांना रोजगाराची. आणि आम्ही प्रत्येक महिलेच्या हातात, आमच्या उद्धव साहेबांचं वाक्य आहे, तोंडात राम आणि हातात काम, ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मॅडम नाही, कारण की त्यांच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे तुम्ही कसं पेलणार हो, ते आहे तर आहेच. आमची लढाई आहेच ती. आमची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आमची लढाई आहे. तर आम्हाला माहिती, आम्ही घाबरत नाही. आम्ही कोणतं वाईट कर्म केलेलं आहे, आम्ही कुठे चुकलेलो नाही, त्याच्यामुळे आम्हाला भीतीच नाही. आम्ही पुरेपूर आमच्या 200% आमच्या देणार आहे निवडणुकीसाठी. त्याच्यानंतर पूर्ण जनतेच्या हवाली, त्यांना किती पैसा खर्च करायचा आहे तो करू द्या. जनता जनार्दन गरिबासाठी आम्ही घरकुल वगैरे सगळ्या घरकुलच्या योजना आणू. इकडे 25 वर्ष झाले आमची सत्ता आहे, 25 वर्ष, पण त्यांनी कुठेच काही घरकुलाचे याचे नियोजन केले नाही. उलट लोकांचे होते ते घर पाडून टाकले. आम्ही ते नाही करणार. आम्ही आधी लोकांना, तळागाळातल्या लोकांना घरकुल देऊ, जो त्यांचा हक्क आहे. ज्यांचा हक्क आहे त्यांना देऊ. कागदोपत्री कोणी लग्गा लावते म्हणून त्याला नाही देणार आम्ही. ज्यांना खरंच गरज आहे त्यांना देऊ. आपलं नाव सांगा. मनीषा प्रवीण खरे. दादा, काय सांगाल, आज तुमच्या प्रभागामध्ये खूप मोठ्या समस्या आहेत, आता तुम्ही निवडणुकीच्या कसे सोडवणार? खरं तर आज ज्या कारणास्तव आम्ही उभा राहिलो, उद्धव साहेबांची मशाल हातात घेऊन, त्याचं फक्त एक आणि एकच कारण आहे की ह्या प्रभागामध्ये जे मागील 20-25 वर्षापासून जे प्रस्थापित आहे, यांनी फक्त लोकांना भूल थापा देऊन ज्या गोष्टी पेंडिंग पाडलेल्या आहेत, आम्ही हे करू, आम्ही ते करू, त्या सगळ्या गोष्टी फक्त करायचं नाटक केलं, आले नारळ फोडलं चालले गेले. या सगळ्या गोष्टी त्यांनी फक्त नारळ फोडून गेले. आम्ही डायरेक्ट काम करून दाखवणार, त्याच्यानंतरच बोलणार. मतदाराला तुम्ही काय आवाहन करणार? मतदारांना फक्त एवढंच आवाहन करू की त्यांनी फक्त यावेळेस आमचे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेबांचे 4ही उमेदवार मशालीच्या नावाखाली निवडून आणा. परिसर, पूर्ण प्रभाग स्वच्छ, निर्मळ आणि पूर्ण सुरक्षित. मग तो CCTV असो, काहीही असो. आता रिसेंटली आम्ही महिलांच्या सुरक्षेचा जो विषय होता, खूप मोठा विषय होता, त्यासाठी 3 दिवस आम्ही आंदोलन केलं. त्या 3 दिवसाच्या आंदोलनाच्या आम्हाला यश असं मिळालं की आम्ही पोलीस चौकी तिथं उभारली. घरच्यांनी आम्ही सगळ्यांनी पोलीस चौकी उभारली. त्यात लवकर आता आचारसंहिता लागल्यामुळे फक्त स्टाफ नेमणूक नाही झाली, नाही तर या इलेक्शन झालेल्या स्टाफ नेमणूक होऊन म्हणजे जवळपास 80 ते 90% जो परिसर आहे तो पूर्णपणे सुरक्षित केला जाईल. आपलं नाव? मी सचिन वाघ, मी माझ्या मिसेस पूजा वाघ यांच्यासाठी त्यांचं प्रतिनिधी म्हणून बोलतो.